आणि ज्यांच्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आपल्या दक्षिण भागाचे उमेदवार, उद्याचे होणारे भावी खासदार विखे पाटील, बंधू आणि भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, सुजय विखे पाटलाचा आणि माझा कसा संबंध, कधीपासून संबंध आलाय? राहुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली, निवडणूक घोषित झाली आणि निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे का, सुजय दादांनी राहुरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जिंकण्याचं काम झालं. ज्या दिवशी राहुरी सहकारी कारखान्याची निवडणूक जिंकली त्याच दिवशी मी आपल्याला सांगतो का, चंद्रशेखर कदम साहेबांच्या आणि माझ्या माध्यमातून मी सांगितलं होतं का ज्याच्या ताब्यामध्ये राहुरी सहकारी साखर कारखान्याची सत्ता येईल त्याला राज्याच्या आणि देशाच्या आणि विशेष करून जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका बजावण्याचं काम आम्ही करू. आणि मला असं वाटतं राहुरीकर आणि सुजय दादा त्या गोष्टीला निश्चितपणे साक्षीदार असतील का जो आपण राहुरी सहकारी साखर कारखान्याला वेळोवेळी दिलेला जो शब्द होता तो पाळण्याचा आणि पुरा करण्याचं काम निश्चितपणे त्या माध्यमातून करण्याचं काम आपण केलं. तो शब्द दिलाय, तो शब्द पूर्ण करण्याचं काम निश्चितपणे येत्या टीव्हीच्या मेला निश्चितपणे आपल्याला माहिती होण्याचं काम होणार आहे. त्याचं कारण असं आहे का, कारखान्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक वेळाला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेण्याची आपल्याला त्याच्यामध्ये संधी मिळाली. आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का राहुरी कारखान्यावर सातत्याने सहभाग होतो, त्या कार्यक्रम होत होते. ज्या वेळेला मी आपल्याला सुजय दादाला सांगितलं का आता तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये या, तुम्हाला दक्षिण भागाचा खासदार आमच्या भारतीय जनता पार्टी युतीचं सरकार निश्चितपणे करण्याचं काम करणार आहे. आणि मला असं वाटतं 6 महिन्यापूर्वी मी जाहीरपणे बोललो, भाषण केलं आणि ती भविष्यवाणी खरोखर आपल्याला माहिती सांगतो का खरी ठरण्याचं काम निश्चितपणे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालं. आणि आता मी तुम्हाला सांगतो का तुमचं भविष्य मी या निमित्ताने निश्चितपणे सांगू इच्छितो का, जसं आता बबन दादांनी सांगितलं, आता आपल्याला माहिती आहे का महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 5 नंबर मध्ये जसे देशातले आपल्याला खासदार निवडून येतील त्याच्यामध्ये मात्र तुमचा 100% नंबर राहण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होणार. साहेब काही करा पण कारखान्याला मदत करू नका. म्हणजे कारखान्याला मदत करू नका म्हणजे विखे पाटलाला मदत करू नका. त्यांना जर मदत केली तर कदाचित तुम्हाला अडचण होईल. अशा अनेक वेळाला चर्चा नेहमी सातत्याने त्या ठिकाणी होत होत्या. परंतु दिलेला शब्द त्यावेळेला सुद्धा पाळला नाही. सुद्धा हा दिलेला शब्द पाळण्याचं काम 100% निश्चितपणे मी करणार आहे. याचं कारण आपल्याला माहिती आहे का, 2009ला दक्षिणेतून लोकसभेची मी निवडणूक लढवली. 9 मध्ये निवडणूक लागताना असाच राष्ट्रवादीने मला बबनराव दादांनी शिफारस केली, मला उमेदवारी देण्याचं काम झालं. आणि उमेदवारी दिल्यानंतर पराभव करण्याचं काम कोणी केलंय तर राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सर्व जिल्ह्यातल्या नेत्यांनी माझा पराभव करण्याचं काम खऱ्या अर्थाने करण्याचं काम झालं. त्याच्यामुळे मी वेळोवेळी सुजय दादाला सांगत होतो का सुजयराव तुम्ही एक करा का भारतीय जनता पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीतूनच तुम्ही खासदार होण्याचं काम निश्चितपणे होणार आहे. आणि आम्ही आमच्या जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळी, राज्याच्या मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी अनेक वेळाला बोलवलं, चर्चा केली आणि सांगितलं का आता सुजय दादांना जर हा मग मी सांगतो ना, तुम्ही सांगायचे वेळ सरले म्हणून मी असं सांगतो. वेळोवेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्याच्या प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला बोलवलं आणि विचारलं का आता दक्षिण भागामधून आपल्याला कोणाला उमेदवारी देण्याचं काम करायचं अशी मी विचारणा केली. त्यावेळेला आता जसं बबन दादांनी सांगितलं तसं आम्ही एकच नाव सांगितलं का सुजय विखे पाटलाला आपण दक्षिण भागाची उमेदवारी द्यावा अशी आम्ही सगळ्यांनीच एकत्र येऊन येण्याचं काम करून सांगण्याचं काम केलं. आणि आपण एकत्र येऊन ज्या दिवशी सांगितलं त्याच दिवशी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, देशाचे पंतप्रधान असेल, देशाचे आपल्याला भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष असतील, त्यांनी आपल्याला सुजय दादाला उमेदवारी देण्याचा निर्णय खऱ्या अर्थाने घेण्याचं काम केलंय. म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो
का भारतीय जनता पार्टीचे दक्षिण भागाचे जे जे कार्यकर्ते असतील त्याने सुजय दादाला मतदान करावं असं जाहीरपणे सगळ्यांना अनुमान करण्याचं काम मी करतो। त्याचं कारण आपल्याला माहिती आहे का, आपण पाहिलं का सुजय दादांनी 3 कोटी रुपये त्या ठिकाणी 3 कोटी रुपयाचा कारखाना 300 कोटी रुपये मोठ्या प्रमाणामध्ये तोट्यात गेलेला जो कारखाना होता तो कारखाना चालेल का नाही, त्या ठिकाणी सुरू होईल का नाही असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये होता। त्यावेळेला मात्र पुढाकार घेऊन आमच्या सहकार्याने मदतीने कारखाना चालवण्याचं काम सुजय दादांनी केलं। जसं आता आपण कारखाना चालवायचे काम केलंय तसं आज आपण पाहतो का दक्षिण भाग पाहिला तर सगळा जिरायती आणि दुष्काळी तालुका आहे आणि दुष्काळी प्रत्येक तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर जिरायत भाग मोठ्या प्रमाणामध्ये आणि जनतेची इच्छा मात्र तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की आपण आपल्या दक्षिणेच्या भागाला जेवढे जेवढे तालुके जिरायत असेल त्यांना सातत्याने आपल्याला इरिगेशनचं पाणी आणून बाळगत करण्याचा प्रयत्न आपण आपल्या माध्यमातून करण्याचं काम करावं लागणार आहे। कारण का आज आपण पाहतो का जिल्ह्याच्या पालकमंत्री का ज्या वेळेला जलसंधारणाचं खातं मिळालं, जलयुक्ताचं आपण पाहिलं तर सांगायचं जर म्हणलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जलयुक्ताचं काम झालं। जलयुक्ताच्या माध्यमातून आपण पाहतो का मोठं इरिगेशनचं काम झालं आणि आज काही प्रमाणामध्ये आपण पाहिलं तर प्रत्यक्ष आपल्याला माहिती का दुष्काळ कुठेतरी आपल्याला हटवण्याला पाहायला मिळतोय। परंतु सांगायचं जर म्हणलं 10 मिनिटं राहिले, मला मुद्दाम मला थांबवलं का काय कळलं नाही। आता मी काही जास्त बोलत नाही। आता प्राध्यापक बेरड सरांनी माझ्याकडे पत्रचिठ्ठी दिली म्हणून मी एकच सांगतो का आपला दक्षिण भागाच्या विकासाच्या कामासाठी सुजय विखे पाटलाला आपण दक्षिणेला निवडून देण्याचं काम आपल्या सगळ्याच्या सहकार्याने करावा आणि नगर दीक्षाचा जो काय आपल्याला बॅकलॉग मोठ्या प्रमाणामध्ये जो राहिलाय तो बॅकलॉग भरून देण्याचं काम आपण करण्याचं काम केलं पाहिजे। मग आता आपण पाहतो का नगरच्या एमआयडीसीची जर परिस्थिती जर पाहिली तर जवळजवळ तुम्हाला सांगतो का सगळे उद्योग बंद पडलेत। जे काही तरुण मुलं आहेत कुठल्याच प्रकारच्या तरुण मुलाला रोजगार उपलब्ध होत नाही। म्हणून आपल्याकडून एकच अपेक्षा करतो की हा विकास मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्याकडून व्हावा एवढीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करण्याचं काम करतो। आणि आता 10 मिनिटांमध्ये आपल्या पालकमंत्र्यांचं भाषण संपवायचंय म्हणून मी काही जास्त बोलत नाही, पण सुजय दादाला आपल्या दक्षिण भागाच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो।